यानंतर कोकणवासियांसाठी खुशखबर आहे। गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेली रोरो सेवा लवकरच कोकणवासियांच्या सेवेसाठी दाखल होणार आहे। सप्टेंबर महिन्यामध्ये रोरो सेवा सुरू होणार असल्याची माहिती आहे। मत्स्य आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी या रोरो सेवेच्या तयारीचा आढावा घेतलाय। ही रोरो सेवा सुरू झाल्यानंतर कोकणवासियांना कोकणात जाण्यासाठी आणखी एक पर्याय उपलब्ध होणार आहे। तर कोकणवासियांसाठी खुशखबर, आता कोकणामध्ये रोरोने जाता येणार आहे। भाऊचा धक्का ते जयगड अशी ही सेवा असेल। त्याचबरोबर तिकीट कसे असतील तेही आपण बघतोय। इकॉनॉमीचे 552 रुपये, तर प्रीमियम इकॉनॉमीचे पैसे सुद्धा या ठिकाणी आपण बघू शकतोय। आसन क्षमता आहे, माफ करा, आसन क्षमता आहे इकॉनॉमीची आहे 552, तर प्रीमियम इकॉनॉमीची आसन क्षमता ही 44 असणार आहे। अशा पद्धतीने ही रोरो सेवा काम करणार आहे। तर आसन क्षमता बिझनेस क्लासची 48 असेल, फर्स्ट क्लासची 12 इतकी असणार आहे। आणि आता कोकणामध्ये या रोरो सेवेने जाता येणार आहे। आज आमच्या आदरणीय फडणवीस साहेबांच्या दूरदृष्टीमुळे आणि त्यांनी जी सुरुवात किंवा मुहूर्तमेढ या कामाची 2014 आणि 2019मध्ये रोवली, त्यांची इच्छा होती की जलवाहतुकीच्या माध्यमातून कोकण आणि मुंबईला जोडलं गेलं पाहिजे। त्याच्यासाठी एक महत्त्वाचं पाऊल आज आम्ही ह्या निमित्ताने उचललेलं आहे। आता आपण एवढ्या सगळ्या चांगल्या सुविधेने आपण आपल्या गावाकडे जाऊ शकतो। फ्लाईटचा मार्ग आहे, रेल्वेचा मार्ग आहे, रस्त्याचा मार्ग आहे, आता हक्काचा रोरोचा पण मार्ग आहे, ज्या माध्यमातून तुम्ही सुखरूप आपले गाडी सकट आपल्या गावाकडे जाऊ शकता। आपल्याकडे इकॉनॉमी क्लास आहे, प्रीमियम इकॉनॉमी आहे, त्याच्यानंतर बिझनेस क्लास आहे आणि फर्स्ट क्लास आहे। त्या पद्धतीचे रेट आता गणेश चतुर्थीचे काळ आहे, 2500 पासून 4000 आहे, 7500 आणि 9000चा आमचं फर्स्ट क्लास आहे। या सगळ्या दर्जाचे सगळे दर आम्ही निश्चित केलेले आहेत। आणि म्हणून मला असं वाटतं एवढी चांगली सुविधा आपण आता इथे बसल्याला वाटतच नाही की आपण मुंबईमध्ये बसलेलो, एवढे चांगली सुविधा ह्या बोटीच्या माध्यमातून अनुभवायला भेटतं। म्हणून मला असं वाटतं कोकणवासी निश्चित पद्धतीने आमच्या देवाभाऊंना भरभरून आशीर्वाद देतात।